आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। घरासमोर लघुशंका करणाऱ्यांना हटकल्यानं त्यांनी केलेल्या गोळीबारात आणि दगडफेकीत जखमी झालेल्या एका महिलेचा मृत्यू झालाय। लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील थेऊर परिसरात ही घटना घडली। शीतल चव्हाण असे मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे, तर 6 ते 7 आरोपींपैकी तिघांना अटक करण्यात आली आहे। भानुदास शेलार, अजय मुंडे आणि नाना मुंडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। या प्रकरणी अधिक माहिती अशी की पुणे सोलापूर महामार्गावर थेऊर परिसरात जय मल्हार हॉटेल आहे। या हॉटेल लगत असणाऱ्या मोकळ्या जागेत अक्षय चव्हाण, पत्नी शीतल चव्हाण आणि कुटुंबीय राहत होते। अक्षय त्याच ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो। दरम्यान शुक्रवारी सकाळी 6 ते 7 तरुण या ठिकाणी कारमधून आले। तेथील मोकळ्या जागेत ते लघुशंका करत होते। सुरक्षा रक्षक असणाऱ्या अक्षय चव्हाण यांनी त्याला हटकले। यावरून दोघात हाणामारी सुरू झाली। आरोपींनी चव्हाण कुटुंबियावर दगडफेक केली। इतकंच नाही तर आरोपींनी चव्हाण कुटुंबियांच्या दिशेने गोळीबार देखील केला। या गोळीबारात आणि दगडफेकीत शीतल चव्हाण या गंभीर जखमी झाल्या होत्या। त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला। त्यामुळे शीतल चव्हाण यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, गोळी लागल्याने झाला की दगडफेकीत झाला, याचे उत्तर मात्र अद्यापही अनुत्तरित आहे। बुधवारी शीतल यांचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला। नातेवाईकांनी रुग्णालय परिसरामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची गाडी देखील अडवण्याचा प्रयत्न केला। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।